असं कार्य कोण केलं? माझ्या छत्रपती शिवाजी राजानं केलं. हो. आज सुद्धा 350 वर्ष झाले तरी सुद्धा माझ्या राजाचं नाव दगडावर सुद्धा कोरेल आहे. माझ्या राजाचं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत अमर राहील. हो. मुजरा मानाचा महासुलतानी संकलत नंगा नाच गावाच्या गावात लुटली जाईल. गावाच्या गावात बेजिराट अरे लुटलं जात होतं सर्वस्व. भारी लुटलं जात होतं सर्वस्व. अरे भर दिवसा लुटली जात होती आया बहिणींची आबरू. आणि अशा या काळात अरे अभिमान सोडा पण स्वाभिमान सुद्धा शाहूकाराच्या पदरी गहाण पडलेला होता. गहाण पडलेला होता. अरे काय करावं कुणीकडे जावं काय समजत नव्हतं. आणि अशा या वादळवाऱ्या माणसाहेब जिजाऊ नावाची तो असे लाख 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 हा मुजरा मानाचा लाख लाख फडकत होतो. अरे 18 पगड जाती 12 बरूचे दर शेष आणि वार कड्यांचं राज्य निर्माण करायचं. अरे राज्य निर्माण करावं पण कोणाच्या भरोश्यावर. अशा वातावरणामध्ये माँसाहेब जिजाऊ आई जगदंबे शिवाई देवीच्या मंदिरात जावं आणि दाराला वाजवावं. आई शिवाई देवीच्या मंदिरात जावं आणि आपला पदर पसरावा आणि म्हणावे हे आई जगदंबे शिवाई देवी मला कौल दे. असा पुत्र दे जो ध्यान वार करेल. 12 भरुचे धराचं 18 पगड जाती आणि शेष खेळाचं राज्य निर्माण असा पुत्र दे. आणि मंडळी आई शिवाई देवीनं कौल दिला आणि कौल पूर्ण झाला. आणि 19 फेब्रुवारी 1630 दिवस रोजी छत्रपती शिवाजी राजे शिवनेरीवर जन्माला आले. शिवनेरीवर
शिवाजी राजा तुम्हाला जर प्रश्न विचारला की पहिले गोरक्षक कोण, तर पहिले गोरक्षक छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे. ऐका काय राजाच्या काळात एका कसाईनं गाईला भर चौकामध्ये आले आणि गाईवर सुरा टाकलं. तेवढा राजे आपल्या घोड्याला घेऊन चाले घोडा माझा राजाचा, चाले घोडा माझा राजाचा, चाले घोडा माझा राजाचा. या शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला, या शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला, या शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. आजचे गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज. कसाई गाईच्या मानावर सुरा टाकणार, तेवढ्यात राजाची नजर त्या कसाईवर पडली. राजाने काही क्षणाचा विचार नाही केला, आपली तलवार काढली आणि राजाची तलवार चम 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 करायची. राजाची तलवार ऐका, राजाने तलवार काढली आणि गाईच्या मानेवर सुरा टाकणार, तेवढ्यात राजाची तलवार त्या कसाईच्या हातावर पडली आणि राजाने त्या कसाईचा हात कापून टाकला, कापून टाकला. हे मुसलमानाचा, हा मुसलमानाचा शौर्याचा महाराष्ट्र भूमी चरणा. माझ्या राजाच्या काळात कधीच बाई नाचली नाही, बाई वाचवली गेली. कल्याणच्या सुभेदाराची सूट माझ्या राजाच्या दरबारात आणली गेली आणि सांगितलं, राजा तुमच्यासाठी अनमोल भेट आणली. राजानं सांगितलं ही स्त्री आमच्या माते समान आहे, तिची खरी वडी करा आणि हिला जसं आणलं तसं सुखरूप आपल्या घरी नेऊन घाला. हे माझ्या राजाचं कर्म होतं. हे छत्रपती शिवाजी राजांचं कर्म होतं. गोरक्षण केलं राजानं, हे एका प्रकारचं कर्म. हो, पर स्त्रीला माते समान मानलं राजानं, हे एका प्रकारचं कर्मच. आणि त्या कर्माचा परिणाम आज रोजी माझ्या राजाचं नाव 7 समुद्रापार आहे. हे फक्त कशाचं फळ असेल तर छत्रपती शिवाजी राजांचं. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. कर्म चांगलं असलं पाहिजे. मला सांगायचं काय, हो बापू आज रोजी गोरक्षण करतात, त्यांची सर्व घरातील मंडळी, आमचे नंदभाऊ असतील, आमचे सर्वच मंडळी, त्यांचे छोटे बंधू असतील, सर्वच आज जे सर्व झटतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हे कर्म आहे. ही पेरणी करा लागली, पेरणी म्हणजे आजचीच तयारी केली असं नाही. काल बाबा बोलून गेले की पुढच्या जन्मातली तयारी आहे. हो, संचितातला ठाटा, संचितातला साठा ते वाढवत आहेत. आणि मला सांगा, बँकेत जमा केलेली रक्कम एका विशेष कालाच्या नंतर ती आपल्यासाठी जमा करत असतो. तशी आज गोशाळाची सेवा, गोरक्षक भगवान विश्वेश्वराची जी सेवा करतात, ते म्हणते बँकेमध्ये धन साठवणं चालू आहे. कशाचं? सेवेचं. आणि सेवेचा परिणाम असा असतो महाराज, सेवेचं फळ एकदा मिळालं ना, त्या मनुष्याच्या जीवनाचा उद्धार होतो, उद्धार होतो. म्हणून या सर्व गोरक्षक प्रेमीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजतात. मला आपलं कीर्तन केली आपण सेवा, पण देवाला जर काही मागायचं असेल तर तुकोबारासारखं प्रेम मागितलं पाहिजे. फार महाग आहे हो प्रेम, कोणालाही मिळत नाही. म्हणून तुकोबारामध्ये देवा जर काही द्यायचं असेल तर ज्यांना अंतःकरणाची स्थिती, मनुष्याचं समाधान होतं ना, ती प्रेम आम्हाला दे. हो,
प्रेम दे. प्रेमे भातुके पाठवा. म्हणून आपण सुद्धा भगवान परमात्म्याकडे मागणी करू. देवा, अरे तू दिलेली धन दौलत सर्व काही आहे रे, तू दिलेलं सर्व काही आहे, पण आम्ही गेले 7 दिवस जी सेवा केली, बापूच्या माध्यमातून असो, या संस्थांच्या माध्यमातून असो, सर्व आपतेष्ट मंडळीच्या माध्यमातून असो, जी सेवा घडली त्या सेवेचा मोबदला जर आम्हाला काय द्यायचा असेल तर फक्त प्रेम दे, प्रेम दे. सर्व आपण भगवान पांडुरंग परमात्म्याकडे, भगवान विश्वेश्वराकडे प्रार्थना करू, गोमातेकडे प्रार्थना करू. आम्हाला जर काही द्यायचं असेल तर प्रेम दे. आणि त्या प्रेमाचं